नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। लाडक्या बहिणींसाठी अशी आनंदाची बातमी आहे मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी 7वा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 7वा हप्ता हा जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत व 7वा हप्ता कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची सुद्धा अपडेट आपण या वेबसाईटच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयीची संपूर्ण हप्त्याचे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता सक्रियतेला मिळणार असा आर्टिकल सध्या व्हायरल होत आहे। यामागचं सत्यता काय आहे? खरंच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता सक्रियतेला मिळणार आहे का याविषयीची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, ही माहिती आपण एका वेबसाईटच्या माध्यमातून पाहत आहोत, ती वेबसाईट खरी माहिती देत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा महिन्याचा 7वा हप्त्याची वाटपाची तयारी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधीच महिलांना वाटता येईल। मात्र मित्रांनो, 7वा हप्ता हे मिळावा म्हणून सर्व महिलांना एक काम करणे बंधनकारक आहे। म्हणजे जर महिलांनी हे काम केलं नाही तर त्यांना 7वा हप्ता 1,500 रुपये मिळणार नाही। तर काय काम आहे सर्व महिलांनी लक्ष देऊन ऐका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एकूण 6 हप्ते वितरित केलेले आहे। नुकताच या योजनेचा 6वा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला आहे। सन 2025 मध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 आठवड्यात लाडकी बहीण योजना 7 आठवडे वितरित केली जाऊ शकते। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा 2025 मध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 वर्षीय ते 65 वयोगटातील सर्व विवाहित व विधवा घटस्फोट व निर्धार महिला यासाठी पात्र आहे आणि महाराष्ट्र सरकार सर्व लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत देणार आहे। जर मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा आहे। महिला सक्षमीकरण चालना देणे व कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करणे या दृष्टीने हा लाडकी बहीण योजना सरकारने चालू केलेली आहे। लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी 18 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प वर्ष 2023-24 मध्ये सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। याशिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनेची माहिती आपण या वेबसाईटच्या माध्यमातून पाहू शकतो। मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली देऊन टाकेल। लाडकी बहीण योजना 7वा हप्ता अंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता वितरित करेल। मात्र मित्रांनो, लाडकी बहीण योजना 7वा हप्ता अंतर्गत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे 1,500 रुपये वितरित केले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 7वा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात महिलांना दिला जाऊ शकतो, ही जादा शक्यता आहे। कारण मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला आहे। मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील मोठ्या सणापैकी एक आहे आणि सण खास करून महिलांसाठी आहे। त्यासाठी मित्रांनो, राज्य सरकार माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 14 जानेवारीपूर्वी वितरित होऊ शकतो असा दावा आहे। योजनेचा 7वा हप्ता फक्त त्या महिलांनाच मिळणार आहे ज्या महिलांची बँक खाते आधारशी लिंक आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता एकूण 2 टप्प्यात वितरित केला जाईल। पहिल्या टप्प्यात 7वा हप्ता 2 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांना मकर संक्रांतीच्या आधी दिला जाईल, जेणेकरून महिलांना संक्रांतीची खरेदी करता येईल। परंतु अद्यापर्यंत महाराष्ट्र सरकार किंवा महिला व बालविकास विभागाकडून याला दुर्लक्ष का देण्यात आलेला नाही। या योजनेतील 7वा हप्त्याची कोणतीही अपडेट येत नाही। आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचू। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण हप्त्याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।